रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहतालोचनी सुख झाले हो सगणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हरि तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे घर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण
जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम मी वत्स माझे गाई नये आता बोलू काही नये आता बोलू काही नये आता बोलू काही मी वत्स माझे गाई आता बोलू काही काही तुम्ही तरी सांगा काही तरी सांगा तुम्ही तरी सांगा काही तुम्ही तरी सांगा तुम्ही तरी सांगा काही शेखी विनवा विठाबाई शेखी विनवा विठाबाई शेखी विनवा विठाबाई कुणी तरी सांगा काही विनवा विठाबाई येई माझी ये हरिणी सुकले पाडस दासी जणी सुकले पाडस दासी जणी सुकले पाडस दासी जणी येई माझे हरिणी सुकले पाडस दासी जणी सुकले पाडस दासी तुम्ही तरी सांगा काही सांगा काही तुम्ही तरी सांगा काही तुम्ही तरी सांगा काही शेखी विनवी विठाबाई शेखी विनवी विठाबाई शेखी विनवी विठाबाई शेखी विनवी विठाबाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव आदिशक्ती जगदंबा माता की जय. विठ्ठला विठ्ठला. नये आता करू काही, तुम्ही तरी सांगा काही, शेखी विणवी विठाबाई. प्रस्तुत चिंतनाकरिता निवडलेला अभंग. भगवंताचे लढीवाळ भक्त, संत श्रेष्ठ नामधारक नामदेव महाराज यांच्या दासी म्हणून घेणाऱ्या संत सेवक जनाबाई महाराज यांचा 3 चरणांचा अतिशय प्रसिद्ध, अतिशय महत्वाचा आणि माय लेकराची ताटातूट झाल्यानंतर तिथे कोणती उद्विग्नता निर्माण होते, त्या उद्विग्नतेला एक दृष्टांतिक स्वरूप देऊन आपली भावना प्रकट केलेली आहे. या अभंगाच्या संबंधाने 2 शब्दांचा परिहार देणं आवश्यक आहे. चालू असलेला उत्सव काय निमित्ताने या ठिकाणी आहे, सर्वांना याची पुरेपूर कल्पना आहे. आपल्या सर्वांचं गुरुस्थान शांती ब्रह्म सद्गुरु श्री बाबाजी, सद्गुरु श्री बाबांच्या मातृचरण, अर्थातच आपल्या सर्वांचं एक अपरिमित वात्सल्य स्थान सद्गुरु श्री बाबांच्या आणि आपल्या सर्वांच्याच पूजनीय मातोश्री आईसाहेबांना शांत होऊन जवळजवळ आज हा 12वा दिवस आहे. गेल्या 12 दिवसांपासून सद्गुरु आईसाहेबांचं हे फार मोठं उत्सव आश्रय आपल्या या श्री क्षेत्र दत्तपीठ, श्री क्षेत्र देवगड या पवित्र स्थानामध्ये सुरू आहे. पूज्य सद्गुरु श्री स्वामीजींच्या नेतृत्वामध्ये सद्गुरु श्री बाबांच्या आशीर्वादाने आणि सर्व तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्याभरातून, राज्यभरातून कारुण्यमय असलेल्या, श्रद्धावान असलेल्या श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांचा सर्व भक्त परिवार आणि देवगड क्षेत्रावरती अपरिमित श्रद्धा असणाऱ्या सर्व भाविकांच्या अनमोल सहकार्याने उपस्थितीमध्ये सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व देवस्थानची टाळकरी अथवा परिसरातून देवस्थानावर श्रद्धा असणारी सर्व टाळकरी, विनेकरी महाराज, चोपदार आणि आपण सर्व या 14 दिवसांच्या संपन्न होणाऱ्या उत्सवासाठी सहृदय अंतःकरणाने उपस्थित सर्व श्रोतृवर्ग, चालू असलेला उत्सव हा आईसाहेबांचा आहे आणि आईसाहेबांचा हा उत्सव का व्हावा, त्यांचाच का व्हावा, बरं त्यांच्या संबंधाने असाच उत्सव का व्हावा, अशी बहुतांशी विभिन्न प्रकारची मंजुषा प्रश्नाच्या रूपाने आपल्या समोर खेळू शकते. मला कल्पना आहे माझा आवाज जरा हळू आहे, जरा नाही जरा जास्त हळू आहे, पण
पण स्वभाव गुण लागल्यामुळे आता मोठ्यानं बोलता येत नाही. त्यामुळे खूप शांत चित्ताने ऐका. वेळ अतिशय माफक आहे, मोजका आहे. क्षुल्लक अगदी 55 मिनिटांचा संवादाची मोजकी वेळ आपल्याजवळ शिल्लक आहे. मला माहिती आहे माझ्यासमोर असलेल्या विषयाची व्यापकता एवढी आहे की त्या विषयाच्या संबंधाने जर वदधा सुरू केली तर त्याच्यावर 55 जन्म सुद्धा पुरणार नाही, एवढा मोठा व्यापक विषय आहे. पण सद्गुरु श्री बाबांच्या आशीर्वादाने ही अशक्य गोष्ट सुद्धा कवेत घेण्याचा हा एक अनोखा प्रयत्न सुरू आहे. आपण सर्वजण फार लक्ष देऊ नये का? चालू असलेला उत्सव आणि या उत्सवाची आध्यात्मिक वैदिक सैद्धांतिक मर्यादा, या 2-3 गोष्टींना जर आपण चर्चेमध्ये घेऊ इच्छिलं तर या विषयाच्या काही मुख्य तंतूंना आपल्याला स्पर्श हा करणेच आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टींची विदधा चर्चा आपल्याला प्रामुख्याने आवश्यक आहे. प्रश्न आपल्यासमोर उपस्थित करतो, कोण कोणत्या वेळेला येतो हे जगातलं फार मोठं आतापर्यंत न उमजलेलं कोड आहे. या जगात येणारा प्रत्येक जण, त्या प्रत्येक जणाची येण्याची एक विशिष्ट वेळ ठरलेली आहे. सामान्य बोलतो, संत परंपरेने आपल्याकडे 3 कक्षेमध्ये याचं विवरण केलेलं आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जीव, दुसरा आहे तो म्हणजे देव, आणि तिसरी कक्षा ते म्हणजे संत महापुरुष. मी कारण सांगत नाहीये, मी वेळ बोलतोय, मी शब्द फार जपून वापरतोय. या तिघांची येण्याची वेळ कोणती असते त्या संबंधाने मी बोलतोय, कारण नाही सांगत, कारण आपल्या सर्वांना माहिती आहेत. क्रमाने बोलू. जीव केव्हा येतो? सोपी व्याख्या आहे. जेव्हा त्याचं पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळी त्याला माणूस म्हणून जन्माला येण्याची एक सुवर्ण संधी मिळते. पुढे ऐका, याच्यामध्ये एक बारीक खोच आहे की जी कायम आपल्या चिंतनातून निखळून जाते आणि त्यामुळे फार मोठा तोटा आहे. नुसतं पाप आणि पुण्य समान असणं ही वेळ नाहीये, ही अट आहे, हे लक्षात घ्या. वेळ दुसरी आहे, ही अट आहे. ही अट लागू असेल तर जन्माला येतो, पण संधी वेगळी आहे. 83,99,999 योनी मधला प्रवास करून जेव्हा पुन्हा एकदा या ध्रुव केंद्रावरती मनुष्य येतो ना, त्यावेळी त्याला माणसाच्या जन्माला येण्याची एक संधी मिळते. इथे एक खोच आहे, फार लक्ष देऊ नये का? त्याचा एक चक्कर झाल्यानंतर 83,99,999चा एक चक्कर झाला की पुन्हा त्या ध्रुव केंद्राजवळ येतो आणि त्या केंद्राजवळ आल्यानंतरच त्याला परत माणूस म्हणून जन्माला येता येतं. पण तिथे एक अट आहे आणि ती अट जी आहे ती आता मी सांगितली. आपल्या पाप आणि पुण्याची साम्यावस्था आणि त्या ध्रुवावर येण्याची वेळ, या दोनही गोष्टी एकाच वेळी घडल्या पाहिजेत तर माणूस आहे, नाहीतर नाही. बऱ्याचदा हा मुद्दा चर्चेतून निखळला जातो. या 2 गोष्टी फार योगायोगाने एकत्र याव्या लागतात. मनुष्य जन्माच्या ठिकाणी येणारं द्वार आणि त्या द्वाराच्या ठिकाणी लागणारं खरं तिकीट, खरा प्रवेश हा ज्या अटीवर मिळतो तो म्हणजे पाप आणि पुण्याची समावस्था. पाप आणि पुण्याचा विषय चालू आहे, कर्मफलाचा विषय चालू नाही. कर्मफल हा वेगळा प्रकार आहे, पाप पुण्य हा वेगळा प्रकार आहे.
दोन्हींचं संयुक्तीकरण आपल्याला करू द्यायचं नाही. म्हणजे एकाच वेळी 83,99,999चा चक्कर पुरा करून तिथं आलाही पाहिजे आणि त्याच वेळी पाप आणि पुण्य सारखं पाहिजे, तरच माणूस, नाहीतर परत पहिल्यापासून सुरू. ही उपनिषद फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा. तेव्हा लागे वारा मनुष्य तेव्हा लागे वारा मनुष्य एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा. गणित स्पष्ट आहे. एका योनीचा फेरा कोट्यवधी वेळा पडणं हे चक्रच का होतं? कारण अट आपल्याकडनं पूर्ण होत नाही. पाप आणि पुण्याचं गणित हे आपल्या दृष्टीने विरोधी पडतं आणि ते विरोधी आणि असंतुलनीय पडल्यामुळे कोटी कोटी फेरा घ्यावा लागतो. हे त्याचंच उत्तर आहे. हा जीवाचा येण्याची वेळ आहे. दुसरा प्रकार येतो म्हणजे देवाचा. देव केव्हा येतो सर्वांना माहिती आहे. परित्राणाय साधूनाम, सर्वांना गणित माहिती आहे. चर्चा पुढच्या मुद्द्याची आहे. महापुरुष केव्हा जन्माला येतात हा चर्चेचा मुद्दा आहे. देव टोकावरती येतो बरं का. ज्यावेळी सगळ्या गोष्टी निर्दळनाच्या वेळी येतात तेव्हा देव येतो. म्हणजे माणसाला सुधरविण्याची सगळी शक्यता ज्यावेळी संपून जाते ती वेळ देवाची आहे. पण जेव्हा देवाला वाटतं की अजून जास्त काही बिघडलेलं नाही, असं बोलणं लक्षात येतंय ना? थोडं बोलू. ज्याला बोलतात तो सुद्धा, ज्याला बोलतात ती व्यक्ती अजूनही त्याच्या विरोधात एक शब्दही बोलत नाही, अशी स्थिती ज्यावेळी राहते. नाही कळालं? द्या सोडून, चला पुढे. खूप जागर होऊन कीर्तन आहे का? माझं कीर्तन शांत आहे हे बरोबर आहे. शांत आहे, हलकं नाहीये. खूप लक्ष देऊन ऐका. माणूस सुधारण्याची ज्यावेळी शाश्वती देवाला वाटते, अजून सुधारू शकतो, तोपर्यंत देव येत नाही. त्याला सुधारवण्यासाठी विशेष काही विभूतींची योजना परमेश्वर आखतो. मला त्याच्याही पुढे बोलायचंय. आणि त्या योजनेचं नाव आहे संत. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाड. याच्यातला मला एक शब्द घ्यायचा आहे. उजळावया आलो. इथे आलो हा शब्द माझ्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आलो. तो आलो शब्द चर्चेत घ्यायचा आहे थोडासा. ते आलो म्हणतात ज्या अर्थी आलेत त्या अर्थी कोणता तरी मार्ग निश्चित असला पाहिजे. आणि महात्मे ज्यावेळी जन्माला येतात त्यावेळी ते दोन गोष्टी पाहून येतात. पवित्र ते कुळ, पावन तो देश. एवढे दोन गोष्टी ऐका. ते पहिलं पाहतात त्याचा देश पावन आहे की नाही, आणि दुसरं त्याचं कुळ पवित्र आहे की नाही. त्याच्या पुढे जाऊन थोडीशी उपनिषदाची एक शाखा आपल्या समोर उपस्थित करतो. उपनिषद बोलतं की संत वाङ्मयाने दोन गोष्टी सांगितल्या. उपनिषद बोलतं याच्याही पुढे एक तिसरी गोष्ट आहे. त्याचं नाव आहे पवित्रो हो उदरम जिव्हाणू.
त्या साधू पुरुषाला कुळ पवित्र लागतं, पावन देश लागतो आणि त्याच्याही पेक्षा उपनिषद बोलतं एक पवित्र कूस सुद्धा लागते. मग ती पवित्र कूस कोणाची? वास्तविक पाहिलं तर मृत्यू लोकामध्ये येणारा माणूस हा कर्माच्या खेळामुळे जन्माला येतो. व कोणीही कर्माच्या विवरात अडकलेल्या माणसाच्या व्यक्तीच्या पोटी महापुरुष जन्माला घालणं हे देवाच्या नियमाच्या विरोधात आहे. मग देवाला जर महापुरुष जन्माला घालायचं असेल तर त्याच्याकरता देवलोकीची एक वेगळी तरतूद आहे. खूप लक्ष देऊन ऐका. श्री गुरुदेवांकडनं ऐकलेलं आहे, या मृत्यू लोकामध्ये जी संगीत क्षेत्रातली मंडळी आहेत, संगीताच्या विविध अंगामध्ये प्रचलित असणारी, प्रसिद्ध असणारी, मोठमोठी संगीताचे चांगले चांगले प्रसिद्ध महान व्यक्ती, की ज्यांचं संगीत, ज्यांचं गायन माणसाच्या काळजाला सुद्धा भेदून जातं, एवढं उत्कृष्ट आहे. आणि बऱ्याचदा कुतूहलाची गोष्ट ही आहे की त्या मंडळींनी अतिशय कमी आणि अल्प काळामध्ये त्या गोष्टी साध्य केलेल्या असतात. दोन वाटा आहेत. ज्ञानी व्यक्तीची वाट ही योगभ्रष्टपणा आहे, त्याचा इथे संबंध आणू नका. संगीत क्षेत्रामध्ये जी तज्ञ मंडळी होऊन गेली, मोठ्यांचं असं म्हणणं आहे की ती मंडळी स्वर्ग लोकातील मूळ गंधर्व योनीचे अभिधारक आहेत. कर्माच्या काही विकल्प विकापामुळे, थोडं स्पष्टच बोलू, तत्शापितम स्थानम पतंतेषु, काही कर्माचा उलट सुलट परिणाम झाला म्हणून त्यांना मृत्यू लोकात यावं लागतं. स्वर्ग लोकातली गंधर्व ज्यावेळी कर्म विपाक बिघडल्यामुळे मृत्यू लोकात येतात, त्यावेळी त्यांचे ते मूळ तंतू असल्यामुळे त्यांना संगीत साधना ही लवकर अवगत होते, हे मोठ्याचं म्हणणं आहे. यमधर्माने नचिकेताशी बोलताना हा संवाद विशेषणात्मक चर्चेने घेतलेला आहे कठोपनिषदामध्ये. ऐकताय? इकडे लक्ष द्या. ते लवकर संगीत क्षेत्रात उंची घेतात, त्याचं कारण ते भूतकाळातील स्वर्ग लोकातील गंधर्व आहेत. अगदी त्याच पद्धतीने देवाने स्वर्ग लोकामध्ये काही ज्ञानी विदुषींचा संग्रह ठेवलेला आहे. अशा काही तपस्वी साध्वी, अशा काही तपस्वी जीवात्मा की ज्यांचं तप हे कधीही कोणत्याही तुलनेने किंवा मोजमापाने मोजता येणार नाही अथवा अतुलनात्मक आहे. अशा काही ज्ञानी महान सिद्ध विदुषी स्वर्गलोकामध्ये आहेत. आणि त्यांचं ठेवण देवाने कशा केलंय तर त्याचंच उत्तर आहे, जेव्हा देवाला महापुरुषाला जन्माला घालायचं असतं ना, त्यावेळी त्या ज्ञानी महान साध्वी विदुषीची कूस त्या महात्म्याला जन्माला येण्यासाठी कारण ठरवते. आणि तीच एक महान विदुषीची कूश म्हणजे सद्गुरू बाबांच्या माधुश्री आहेत. ही योजना परमेश्वराची आहे. सद्गुरू श्री बाबांसारखा अवतारी महापुरुष या मृत्यू लोकामध्ये जन्माला येणं हे देवाचं नियोजन आहे. आणि त्यासाठी सद्गुरू श्री बाबांच्या पूज्य मातोश्री आईसाहेबांची या पृथ्वी तलावरती योजना, कारण त्या उदरामध्ये सद्गुरू बाबांचं प्राकट्य जन्म व्हायचा होता. ही योजना परमेश्वराची आहे. आईसाहेब दिसत जरी आपल्यातल्या असल्या तरी त्या सामान्याने त्या स्वर्ग लोकातल्या विदुषी आहेत. त्याची 5 कंचुक उपनिषदांनी सांगितलेली आहे. त्यातलं एक बोलतो, एक सांगतो. अशा विदुषींना एका अंगाने कधी जगाला वात्सल्य देता येत नाही, त्या सर्वांगाने जगाला वात्सल्य देतात. धावतं घेतो.
त्या एका अंगाने जगावर कधी वात्सल्य प्रेम करत नाही, त्या बहु अंगाने करतात. तुकोबरायांच्या आधार थोडस बोलतो. तुका म्हणे वत्स, तुका म्हणे वत्स, तुका म्हणे वत्स धेनु वेचेची. तुका म्हणे वत्स, तुका म्हणे वत्स, तुका म्हणे वत्स धेनु वेचेची. तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज सांभाळीत. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची व्हावे उतराई. काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची व्हावे उतराई. तुकोबारायांच्या शब्दाचा थोडासा आधार घेऊ. संत महात्मे जगाला कसं सांभाळतात याचं एक फार उत्कृष्ट उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलंय. जशी गाय आपल्या वासरावरती सर्वार्थानं प्रेम करते, पण एक सांगू, ती नुसती वासरावरच प्रेम करते असं नाही, तिच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीवरती आपल्या कारुण्याचा दुग्ध वर्षाव करते. हे त्या गायीच्या विचारांचं आणि आचाराचं व्यापकपण आहे. ती आपल्या वासराला दूध तर पाजतेच पाजते, पण फक्त वासरापुरतं तिच्या दुधाची मर्यादा ठेवत नाही. अहो, जेव्हा थोडं बोलूच का, जेव्हा कधी बाळाला दूध देण्याकरता आईजवळ दूध राहत नाही, त्यावेळी ती उंची सुद्धा गायच भरून काढते. हे तिचं विशेष आहे. मर्यादा नाही या गोष्टीला आपल्याकडे. मला सांगायचं फक्त एवढं आहे, तिची व्यापकता फार मोठी आहे. तिला एका अंगानं प्रेम करता येत नाही, तिला एका व्यक्तीवर प्रेम करता येत नाही, तिला सर्वांवरती प्रेम करता येतं. आणि थोडं बोलू, त्यामुळेच अशा विदुषींना एक श्रेष्ठ जीवात्मा म्हणून जगामध्ये प्रसिद्ध केलं जातं. अखिल महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांवरच प्रेम केलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वराज्य घडवता आलं नसतं. हे त्यातलं त्यात विशेष आहे. आपण एकदा चांगलं चरित्र पहा. आईसाहेबांनी जेवढं, राजमाता जिजाऊंनी जेवढं प्रेम राजे शिवबांवरती केलं, तेवढंच प्रेम त्यांच्या मावळ्यांवरती सुद्धा केलं. मातृत्वामध्ये कुठे तफावत जाणू दिली नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य घडवता आलं. थोडं बोलू, राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सर्वांवरती प्रेम केलं म्हणून त्यांना स्वराज्य घडवता आलं. आणि पूज्य आईसाहेबांनी सद्गुरू बाबांबरोबर आपल्या सर्वांवरती प्रेम केलं म्हणून बाबांना देवगड बनवता आलं.
आपण सर्वजण इथं आहोत फक्त बाबाजींच्या श्रद्धेपोटी आणि प्रेमापोटी नाही. बाबाजींच्या विषयीची श्रद्धा आणि प्रेम निश्चितच आपल्यामध्ये फार उंचीच आहे. पण आज गेली 12 दिवस झाली इथे जी रेलचेल सुरू आहे त्यातला खूपसा असा समाज आहे की ज्यांचं बाबांबरोबर आईवरती सुद्धा विशेष प्रेम आहे. किती कुतूहलाची गोष्ट आहे बघा ना. बोलेल मी त्या संबंधाने. सद्गुरु बाबांची माता ही आपली गुरुमाता आहे. पण आपली गुरुमाता आपली माता केव्हा झाली हेच कळलं नाही. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे गेल्या 12 दिवसांपूर्वी झालेला जो अपरिमित अद्वितीय सोहळा आहे, हे त्याचं दृष्टांतिक उदाहरण आपण सर्वांनी पाहिलंय. पण सांगू, ज्यावेळी अलौकिक मातृत्वाचा वियोग होतो ना, त्यावेळी अशाच पद्धतीने हृदय कळवळतं. त्या हृदयाची पीडा जनाबाईंनी सांगितले अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. माझे गाई मी मत्स माझे गाई मी मत्स माझे गाई मी मत्स माझे गाई मी वाच माझे गाये मी वाच माझे गाये मी वाच माझे गाये मी वाच नाही आता सांगू काय आता सांगू काय तुम्ही तरी सांगा काही तुम्ही तरी सांगा काही तुम्ही तरी सांगा काही तुम्ही तरी सांगा काही आता आता करू काय तुम्ही तरी सांगा काय तुम्ही तरी सांगा काय तुम्ही तरी सांगा काही तुम्ही तरी सांगा का. चातुर्य शहाणं होणं आणि बुद्धिवत प्रमेयाला येणं हे तोपर्यंत शिल्लक राहतं जोपर्यंत त्याची सर्वांगाची स्थिती निर्भय आहे. मनुष्य त्याच्या जीवनात मोठं काम सुद्धा तेव्हाच करू शकतो जेव्हा निर्भयता त्याच्या ठिकाणी स्थित आहे. ज्याची निर्भयता कोलमडते ना, तो व्यक्ती ज्ञानी असो अथवा विद्वान असो, त्याच्याकडे कितीही शक्तीचा अथवा वैराग्याचा साठा असला तरी तो डगमगल्याशिवाय राहत नाही. कारण भयता प्रत्येकाच्या अंतःकरणात ठाण मांडून बसते. आणि सांगू, आयुष्यातले हे 2 हात असे आहेत की त्यातला एक हात कायम दिसतो पण एक हात कधीच दिसत नाही. आयुष्यातली एक भूमिका कर्तृत्वाची आहे आणि एक भूमिका ती म्हणजे मातृत्वाची आहे. एक वेळ कर्तृत्वाच्या भूमिकेसाठी आपण जगातल्या कोण्याही माणसात ज्ञानी विद्वानाच्या समोर जा, तो आपल्याला आपल्या कर्तृत्वामध्ये अनेक प्रकारे उंची मिळवून देईल. पण मातृत्वाच्या बाबतीमध्ये 3ही लोकाचा स्वामी सुद्धा भिकारी म्हणून जगामध्ये प्रसिद्ध केलाय. मातृत्व एवढं अद्वितीय आहे. विद्वत प्रचूर माणसांच्या बुद्धीलाही बऱ्याचदा अकुंठता प्राप्त होते. त्या अकुंठतेचा विषय म्हणजे त्यांच्या जीवनातलं अनाथपण आहे. वारकरी संतांनी आपल्यावरती खूप उपकार केलेत. वारकरी संतांनी आपल्यावर फार मोठी उपकारांची एक झालर दिली आहे.
आपल्याला कोणालाही अनाथ बनू देत नाही, कारण आपल्या सर्वांची एक माऊली आळंदीमध्ये अजूनही आपल्याला सनात करण्याकरता बसलेली आहे. पण खरं सांगू, आळंदीतली माऊली आपल्याला एक वेळ अलौकिक जगाशी लढण्याची एक वेगळी शक्ती देईल, पण लौकिक जगातल्या वावरासाठी आपल्याला आपल्या मूळ मातृत्वाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे सुद्धा विसरू नका. हीच त्यातल्यात महत्वाची प्रक्रिया आहे. मानवी जीवनाची कौतुकास्पद उत्थान स्थिती ज्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जाऊन पोहोचते, त्यासाठी सुद्धा जी वचनं आभूषण केलेली आहे ती सुद्धा मातृत्वाच्याच भाषिक तत्वाचा अंग आहे, हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. योगाची परमोच्च आणि शेवटची अवस्था म्हणून जी योग साधना केली जाते, म्हणून उत्तरात मिळणारी प्रसन्न होणारी जी ती कुंडलिनी सुद्धा मातृत्वाचंच एक अंग आहे, आपण असं विसरून चालणार नाही. आईसाहेबांनी आदिशक्ती जगदंबेवर अपार श्रद्धा ठेवून आपलं जीवन पुढे चालवलं. ती जगदंबाच खऱ्या अर्थाने योगभ्रष्टाची सर्वात मोठी शक्ती आहे. ज्ञानेश्वरी याच्याकरता ओव्यांनी गच्च भरलेली आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. कुंडलिनीला जगदंबा बोललेला आहे. किती कुतूहल आहे बघा ना. सद्गुरु बाबांसारखा योगभ्रष्ट महात्मा हा आदिशक्तीच्या सेवेनेच येऊ शकतो. हे आईसाहेबांचं जीवन आपल्या समोर आहे. आणि अशा मातृत्वाचा वियोग हा किती दुःख देणारा असेल याची चर्चा सुद्धा करणं कठीण आहे. आता थोडंसं मनातलं बोलतो. खरं म्हणजे आज विद्वत्तेचे फवारे उडवण्याशिवाय मला दुसरं काही सुचत नाहीये. एरवी जगामध्ये शब्द पांडित्य झाडणारे आम्ही, पण आज आमच्या एवढा शब्द दरिद्री कुणी नाहीये. कारण ज्यांच्याविषयी बोलायचं आहे ती सद्गुरु बाबांची माता आहे. अहो, अजून आमच्या वाचेला सद्गुरु बाबांविषयीच नीट बोलता येत नाहीये, आम्ही त्यांच्याविषयी काय बोलणार आहे? हे आमच्या वाणीचं दारिद्र्य आहे. आज मला बळे कीर्तन करावं लागतंय. कारण आम्ही उपमा जर देऊ गेलो आणि उपमा देण्याचा बळे जरी प्रयत्न केला तर आम्हाला माहिती आहे आम्ही सद्गुरु बाबांच्या संबंधाने उपमा देताना 100 वेळा आपरे पडू, कायमच आपरे पडू. आम्ही सद्गुरु बाबांच्या जीवनाविषयी कधी बोलू शकलो नाही. अहो, बाबा कळणंच फार अवघड आहे, बोलणं फार पुढची गोष्ट आहे. एक बोलू. पूजनीय श्री गुरु आमचे साहेबराव महाराज कांगुणे, सद्गुरु श्री बाबांच्या मुखातलं वाक्य आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आणि या वाक्याचा बऱ्याच जणांना अनुभव पण असेल. त्यांनी असं बोललेलं वाक्य आहे की सद्गुरु श्री देवगडच्या बाबांना समजून घेण्याकरता कमीत कमी 1000 जन्म घ्यावे लागतील, तेव्हा बाबा कळतील. अरे, जर बाबांना समजून घेण्याकरता 1000 जन्माची अपेक्षा आहे, तर ज्या बाबांना एवढं सुसंस्कृत जीवन ज्या माऊलींनी घडवून दिलं, त्या माऊलीविषयी बोलण्याकरता लाखो जन्म कमी पडतील. अवघ्या काही वर्षांच्या या चर्मचक्षूंनी आणि या चर्मबुद्धीने पाहणं आणि त्याच्यातनं कोणत्याही सिद्धांतापर्यंत जाऊन बोलण्याचा प्रयत्न करणं हे कधीही बुद्धीच्या कवेत न बसणारी गोष्ट आहे. खरं म्हणजे हे आपल्या हाताने हिमालय कवेत घेण्याचा मूर्खपणा करण्यासारखी गोष्ट आहे. जशी ती गोष्ट अशक्य आहे तसं सद्गुरु बाबांविषयी नाईंविषयी बोलणं आपल्या या जन्मात तरी आपल्याला शक्य नाही. पण तुम्ही म्हणाल तरी एवढा प्रयत्न का, तरी एवढी हिंमत का? तर त्याचं एकच उत्तर आहे. परिसाला लोखंड जाणीवपूर्वक चिकटवलं काय किंवा फेकून मारलं काय, शेवटी त्याचं सोनं होतं. आईंविषयी बोलणं आणि बाबांविषयी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करणं म्हणजे आपल्या त्रोटक, आपल्या तोकड्या जीवाने
सोनं होण्याचं करण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे, बाकी काहीच नाहीये. जे वात्सल्य सद्गुरु मातोश्रींच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या सर्वांना दिलं, त्या वात्सल्याची शब्दात व्याख्या करणं अशक्य आहे. बऱ्याचदा गुरुदेवांकडनं ही गोष्ट ऐकलेली, सद्गुरु श्री चंद्रशेखर बाबांकडनं हा मुद्दा कायम ऐकलेला आहे. देवाचं चातुर्य आणि अलौकिक रचना जर पाहायची असेल तर कोणत्याही साधू पुरुषाच्या मातृत्वाला एकदा अभ्यासून पहा. चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा, याचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर महापुरुषांच्या मातेजवळ जाऊन एकदा बसा. आज सकाळीच मी पूजनीय गिरिजीनाथ महाराजांनी लिहिलेला लेख वाचला. मला आपलं मनापासून कौतुक करायचं, एवढं सुंदर लेख लिहिलाय त्यांनी. आईंनी त्यांना मिळालेल्या दक्षिणेतून, त्यांना पायावरती ठेवलेल्या दक्षिणेतून स्वतःचा गावचा रस्ता बनवण्याकरता पैसे दिले. भरपूर. तुम्ही एकदा, माझा आपल्या सर्वांना एकदा विनंतीपूर्वक आग्रह आहे, अजून जर कुणी वाचला नसेल तर एकदा तो वाचा लेख. तो लेख वाचल्यानंतर कळतं की आई दोन गोष्टीने अलंकृत होत्या, एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे माता. माझा आग्रह, एकदा तो लेख आपण सर्वांनी वाचा एकदा. खूप विशेष दिलंय त्यामध्ये, खूप विशेष लिहिलंय. आणि त्याच्या पुढे सांगू, आज दुपारीच सद्गुरु बाबांजवळ बसल्यानंतर बाबांनी सांगितलं की पूज्य आईंचा जेवढा विधी आतापर्यंत झालाय ना, हा सगळा विधी आईंच्याच दक्षिणेतून अजून सुरू आहे. किती लौकिक, किती मोठं जीवन आहे. वियोग झालेला महात्मा देवापासून, देवरूपी मातृत्वाच्या वात्सल्यापासून वियोग झालेल्या महात्म्याची ती आर्त भावना, अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही तरी सांगा काय, तुम्ही तरी सांगा काही, तुम्ही तरी सांगा काही, तुम्ही तरी सांगा काही, तुम्ही तरी सांगा काही. तरी सांगा काय, तुम्ही तरी सांगा काय. विठाबाई तुम्ही तरी सांगा काही, काही सांगा काही. ज्यावेळी आपल्या जीवाचं कोणीतरी दूर होतं ना, त्यावेळी आपण कुणाशी काय बोलतो आणि कुणाला काय विचारतो याची भूमिका शहाण्या आणि ज्ञानी माणसांच्या सुद्धा ठाई राहत नाही. आणि बोलू, हा आपल्या वारकऱ्यांतला फार मोठा इतिहास आहे. अहो, ज्ञानेश्वर महाराजांसारखा महात्मा, पण ज्यावेळी देव भेटण्याची इच्छा होते त्यावेळी त्यांना सुद्धा आपण कोणाशी काय बोलतो याचं भान राहत नाही. हो, सर्वांना माहिती आहे. पैल तो गे काऊ को कथा है, शकून गे माये सांगता है. पैल तो गे काऊ को कथा है. थोडा विचार करा की हो,
अपेक्षा देवाची आहे आणि प्रार्थना कावळ्याकडे सुरू आहे. ही कोणती संगती आहे? ही कोणती संगती आहे आपल्या बुद्धीची? अरे आपलं सोडा, हे ज्ञानोबरायांची चर्चा सुरू आहे. चर्चा ज्ञानोबरायांची आहे. हा कोणता संबंध आहे? अपेक्षा देवाची आहे, प्रार्थना कावळ्याला सुरू आहे. प्रलोभनाची उंची सुद्धा फार विशेष आहे. उडी उडी रे काऊ, तुझे सोने निमडविन पाऊ, पाहुणे पंढरी राऊ, घरा कैयेती पैल तोगे काऊ कोकताए, आंबे या डहाळी फळी चुंबी रसाळी. हे काय आहे? ना साहित्याला मान्यता देतो, ना बुद्धिवाद्याला मान्यता देतो. कोणतं शास्त्र या गोष्टीला स्वीकारत नाही. पण भावनेच्या क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी तोडून ज्ञानोबराय कावळ्याकडे प्रार्थना करतात, देव पाहिजे. आणि खरं सांगू, त्या देवाची आर्त भावना सुद्धा पिता म्हणून कोणत्याही संताला विभूषित करता आली नाही. त्यांनी आईचाच आश्रय घेतलाय. धाव घाली आई, आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिंपुटी, धाव घाली आई, आता पाहते सकाळी. संतांना सुद्धा देव मिळवण्यासाठी त्याला बाप बनणं प्रियकर जास्त प्रेमाचं वाटलं नाही, त्याला आई बनवणं जास्त प्रियकर वाटलं. ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, दिवाणी चंद्रभागा. आई बनवणं गोड वाटलं. अहो सगळ्या संतांचा हाच हिशोब आहे. माऊलींचं प्रसिद्ध प्रमाण आहे, रंगा ये हो ये, 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 रंगा मिठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई, मिठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा ये हो ये, 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 रंगा ये हो ये,
ज्ञानोबारायांनी सुद्धा देवाच्या संबंधाने अपेक्षा करताना आईचीच भूमिका त्याला दिली हो. विठाई किठाई माझे, एक आठवलं बोलू का? सद्गुरु आईसाहेब, ज्या दिवशी आईसाहेबांचा विधी संपन्न झाला, त्या चालीवरनं आठवलं बरं, काही शब्दांवरनं आठवलं. त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रातलं सुद्धा एक संगीत क्षेत्रातलं फार मोठं रत्न शांत झालं. ते म्हणजे आशाताई भोसले. आणि त्यांच्याच कुळामध्ये झालेल्या लता दिदी यांनी या अभंगाला आपल्या स्वरांनी गोड अलंकृत केलंय. त्याच्यावरनं मला बोलायचंय. रंगा येईव रंगा येईव मिठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई, मिठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई, मिठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई. ही त्यांच्याच गुळातली गायनाची पद्धत आहे. काय तो दिवस सोन्याचा होता, भाग्याचा होता. संतांनी सुद्धा देवाला आपलंसं करण्याकरता आर्तता दाखवली आहे, पण ती सुद्धा शेखी विनवा विठाबाई. शेखी या शब्दाचा अर्थ शेवट. जेव्हा कोणताच पर्याय राहत नाही त्यावेळी देव एकटा पर्याय राहतो, आणि बोलू तो सुद्धा बाप म्हणून राहत नाही, तो आई म्हणूनच स्वीकारावा लागतो. हे विशेष आहे. आणि जर देवाचा पर्याय आई म्हणून जीवनाचा उद्धार करू शकतो, तर लौकिकातली आई किती श्रेष्ठ असेल. आता या संबंधाने थोडंसं बोलतो. मला माहिती आहे वेळ संपत आली आहे, पण मी माझ्या उजव्या हाताच्या नाही, माझ्या डाव्या हाताच्या घड्याळाने बोलतोय. चालू दोन्ही आहेत, पण ते माझ्या अवसानात आहे. हे माझ्या अवसानातून बाहेर गेलेलं आहे. तुमच्या मनात काय मला माहिती नाही, पण माझ्या मनात माऊलींच्या वरचं घड्याळ माझ्या बरोबरीने आहे. कारण ती शेवटी माऊली आहे ना. कळतंय ना माझं बोलणं? विठ्ठला विठ्ठला दोन प्रक्रिया आहेत सामान्य माणसाच्या बाबतीत आणि महापुरुषांच्या बाबतीत. सामान्य माणसाचं जे असतं ना त्याला निधन बोलतात, आणि महापुरुषांचं जे असतं ना त्याला निर्याण बोलतात. थोडं सांगेल या संबंधाने. सामान्य माणसाची गती ही निधनाने थांबते, आणि महापुरुषांची गती ही निर्याणानं होते. महापुरुष कसा ओळखावा याचं एक सुंदर स्वरूप आहे. साधू ओळखावा मरणी. भीष्म ज्यावेळी स्वतःच्या अंत समयामध्ये होते त्यावेळी भीष्मांचा अंतकाळ पाहण्याकरता मोठमोठे जपी तपी संन्यासी मुनी आले होते. त्यांना विचारलं, तुम्ही हिमालय सोडून इथं कशाला? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं, आम्ही भीष्मांचा अंतकाळ पाहण्याकरता आलोय. हे अंतकाळ पाहणं नेमकं कळलं नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं, भीष्म कसे मरतायत हे पाहायला आलोय. म्हणजे जर भीष्मांचा प्राण देहाच्या बाहेर पडला तर आम्ही समजू भीष्म खोटे साधू आहेत, आणि जर भीष्मांचे प्राण अंतस्थ लुप्त झाले तर समजू आम्ही भीष्म खरे साधू आहेत. साधूची व्याख्याच ही आहे, साधूचा प्राण कधी देहाच्या बाहेर पडत नाही. साधूचा प्राण अंतस्थ स्थित होतो, आतल्या आत लुप्त होतो. सांगायचंय मला या संबंधाने. सगळ्यांना माहिती होतं आईंची परिस्थिती खालावली आहे, आणि अगदी पहाटची 4-4:30ची वेळ. सगळी मंडळी तिथे अगदी डॉक्टरांसहित सगळी तैनातच होती. पण
एकदम बरोबर 6च्या दरम्यान, 5:45, 6च्या दरम्यान बाबा इकडे दर्शनाला आले. बाबांच्या बरोबरीने स्वामीजी होते, शुभम महाराज तिथेच होते, तात्या तिथं होते. आईच्या शरीराची थोडीशी विधानात्मक हालचाल सुरू झाली. निरोप आला. सगळीजण तिथं थांबली. आईंच्या बाजूने सर्वजण आले. आईंना खाटेवरनं खाली घेतलं. सद्गुरू बाबांच्या भूतपूर्व बंधूंनी सर्वप्रथम मातोश्रींना मांडीवरती घेतलं आणि नंतर सद्गुरू बाबांनाही मांडी देण्यासाठी तिथं बोलावलं. मला सांगायचं पुढे, ज्यावेळी बाबांनी आईसाहेबांना मांडीवरती घेतलं ना, त्यावेळी आईसाहेबांनी त्या ठिकाणी जे होते त्यांनी ही घटना योग्य की अयोग्य याचं एकदा संश्लेषण करावं. आईंचा श्वास तोंडाद्वारे बाहेर आत सुरू होता आणि शेवटचा श्वास आईंने आत ओढला आणि आईंचं तोंड बंद झालं. मी त्या ठिकाणी पाहण्याकरता नव्हतो, पण दुपारी शुभम महाराजांनी रडून रडून मला ती घटना सांगितली. अक्षरशः ती घटना ऐकताना माझाही कंठ दाटून आला होता. आईंनी शेवटचा श्वास आत घेतला आणि आपली वाचा बंद केली. कोण काय बोलेल, कोण काय सांगेल मला माहिती नाही, पण आईसाहेबांच्या या घटनेला आम्ही निधन तर कधीच म्हणू शकत नाही, हे निश्चित निर्याण आहे. कारण आईसाहेबांचे प्राण आतल्या आत लुप्त झालेत. आणि अशी भूमिका सत्पुरुषांच्या ठिकाणी असते. हेच उच्च कोटीचे साधू असतात. आणि अशाच उच्च कोटींच्या साधूंचा वियोग हा साधकांच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठा विरह देतो. आणि तो मोठा विरह आपल्या सर्वांच्या ठाई झालाय. एकदा 2 मिनिटात भजन करून पुढे बोलतो. विठोबार कुमाई शोकार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबा कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव आदिशक्ती जगदंबा माता की जय. विठाला विठाला. शोकार कुमाई, शोकार कुमाई, जेव्हा अशी कृपा करणारी माता ज्यावेळी आपल्या पाडसापासून दूर जाते ना, त्यावेळी त्याची उत्कट भावना आहे. येई माझी ये हरिणी, येई माझी ये हरिणी, सुकले पाडस दासी जणी, सुकले पाडस दासी जणी, तुम्ही तरी सांगा काही, तुम्ही तरी सांगा काही. सुकले पाडस दासी जनी, तुम्ही तरी सांगा का, तुम्ही तरी सांगा का. शेखी विणवा विठाबाई, विनवा मिठा विठवा विठवा विनवा
भाई कुणीतरी शेखी विणावा विठाबाई शेखी विणावा विठाबाई कुणीतरी सांगा काही कुणीतरी सांगा ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुका जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका श्री समर्थ सद्गुरु विठ्ठलगिरी श्री समर्थ सद्गुरु विठ्ठलगिरी श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी महाराज 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 ऐका उद्याचे कार्यक्रम सकाळी 4 ते 6 काकडा भजन होईल 7:30 ते 8:30 गीतापाठ विष्णू सहस्रनाम अतिशय सुंदर अशी सेवा महाराजांनी केली खूप सुंदर आवाजात आणि अभंगातूनच आईचं स्वरूप उभं केलं त्यांनी तर खूप खूप धन्यवाद महाराज तुम्हाला ते उपस्थित सर्व टाळकरी मृदंगाचार्य भजनी मंडळ यांनाही खूप खूप धन्यवाद विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले करू वेडी बापुरे अपराध महाराज विचारला अधिकार मिया क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा रखा पाया क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव